हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाद 5वा, भक्ती साधना आणि सत्संग महिमा. सूत्र क्रमांक 36. अव्यावृत भजनात. अव्याहत भजन केल्याने भक्ती प्राप्त होते. देवर्षी नारद मुनी भक्ती प्राप्त होण्यासाठी या सूत्रात दुसरी साधना सांगत आहेत. पहिली साधना विषय त्याग आणि संग त्याग ही सांगितली. आता ते अव्याहत अखंड भजन ही साधना सांगत आहेत. अव्याहत अखंड भजनासाठी विषय त्याग आणि संग त्याग उपयुक्त होतो किंवा दुसऱ्या बाजूने अव्याहत अखंड भजनाने विषय त्याग आणि संग त्याग आपोआप साध्य होतो. या दोहोचा परिणाम म्हणजे भक्ती साध्य होते. एक साधना केली की दुसरी साधना आपोआप केली जाते. या दोन्ही साधना एकमेकांना पूरक आहेत, भक्ताला भक्तीकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. अव्याहत अखंड भजन म्हणजे भक्ताची सदा सर्वदा त्यातची रंगला अशी अवस्था झाली पाहिजे. येथे दिवस रात्र भक्ताने हातात टाळ किंवा चिपळ्या किंवा वीणा घेऊन भजन करावे अशी अपेक्षा नाही. या सूत्राचा चुकीचा अर्थ घेऊन वीणा खाली जमिनीवर ठेवायची नाही असा दंडक घालून रात्रंदिन गळ्यात वीणा अडकवून उभे राहतात. दिवस रात्र गळ्यात वीणा अडकवून उभे राहणाऱ्यांसाठी वेळ वाटून घेतात. 2-4 तास झाले की एकमेकांना आळीपाळीने सोडवतात. रात्री अपरात्री वीणा घेऊन कंटाळतात. एकमेकांना सोडवायला येणाऱ्याची वाट पाहिली जाते. मग यामधून भक्ती दूर पळून जाते. मागे राहतो तो एक वीणा सांभाळायचा सोपस्कार. यामधून त्या परमात्म्याच्या साक्षीने विचित्र गोष्टी घडतात. रात्री वीणा सांभाळणारा त्याची वेळ संपत आली की त्याला सोडवायला येणाऱ्याची वाट पाहू लागतो. तो काही वेळेवर येत नाही. उशीर झाला की वीणा गळ्यात घेतलेला फेरी घालताना देवाकडे तोंड असताना जप करतो आणि उलट बाजूने पाठ झाली की त्या सोडवायला येणाऱ्याच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहतो. फुल्या अजून आला नाही असे दर फेरीला चालू होते. भक्ती हा काही व्यावहारिक कारखाना नाही की तू 2 तास भजन कर, मी 2 तास भजन करतो, मग तिसरा कोणीतरी 2 तास भजन करील वगैरे. 24 तास भजनाचे माप घालायचे नसते. भजन हा काही रतीब नव्हे. भजन हा काही व्यवहार नाही. या अशा चुकीच्या समजुतीनेच जप मोजतात. अमुक वेळा जप झाला की भक्तीची इतिश्री झाल्याचे पुण्य गोळा करतात. अखंड भजन याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. एकदा देवर्षी नारद मुनी भगवंत श्रींना म्हणाले की तुझे भजन पूजन करताना अन्य विषय मनात डोकावतात. तुझे भजन पूजन चालू असताना मनात अन्य विचार येऊ नयेत म्हणून कितीही प्रयत्न केले तरी विचार येतातच. त्यामुळे तुझे भजन पूजन निरंतर होत नाही. तेव्हा यासाठी काय करावे? तेव्हा भगवंत श्री म्हणाले, नारदा, एक भांडं घे, त्यात अगदी काठोकाठ तेल भरून घे आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घाल. अट एकच आहे की तेलाचा एक थेंबही सांडता कामा नये. देवर्षी नारद मुनींनी तसे केले. ते पृथ्वी प्रदक्षिणा घालून आले. तेव्हा भगवंत श्रींनी त्यांना विचारले, नारदा, प्रदक्षिणा घालताना तेल सांडले का? किती विचार मनात आले? इतरत्र लक्ष होते की नाही? देवर्षी नारद मुनी म्हणाले की भगवंता, एक थेंबही तेल सांडले नाही, एकही विचार मनात आला नाही, कारण सर्व लक्ष तेल सांडू नये याकडे लागले होते. इतरत्र लक्ष होते आणि गेलेही, परंतु तेल सांडू नये हे व्यवधान सतत होते. ते क्षणभरही सुटले नाही. त्यामुळे प्रदक्षिणा घालताना इतर गोष्टी चालू असून सुद्धा तेल सांडले नाही. अखंड याचा हा असा अर्थ अपेक्षित आहे. सर्व नित्य व्यवहार चालू असले तरी मनामध्ये भगवंताचे, परमात्म्याचे भान सतत राहिले पाहिजे. ते जरासुद्धा सुटता कामा नये. अव्याहत अखंड भजन केल्याने भक्ती प्राप्त होते. आपण रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी 4 चाकी किंवा 2 चाकी गाडी चालवतो. त्यावेळी आपण रस्त्यावरची गर्दी निहाळत असतो.
शेजारी कोणी असल्यास त्याच्याशी बोलतो, गाडीचा वेग वाढवतो, गाडीचा वेग कमी करतो, गिअर बदलतो, ब्रेक लावतो, चाक फिरवतो. हे इतके सर्व काही करत असताना सतत अव्याहत अखंड एक भान मनात असते की अपघात होता कामा नये, गाडी कोठेही आपटता कामा नये. देवर्षी नारद मुनींप्रमाणे आपण पृथ्वी प्रदक्षिणा काही घालू शकत नाही. तसेच सर्वजण गाडी चालवत नाहीत. तेव्हा अखंड व्यवधान म्हणजे काय ते समजण्यासाठी, त्याची सवय होण्यासाठी नारद मुनींचीच आपण एक अगदी सोपी घरच्या घरी साधना करावी. एका पातेल्यात अगदी काठोकाठ पाणी भरून घ्यावे आणि एक थेंबही पाणी सांडू न देता घरातल्या घरात शतपावली करावी. अव्याहत अखंड भजन म्हणजे नित्य व्यवहार करत असताना मनात सतत परमात्म्याचे भान असले पाहिजे, परमात्म्याची आठवण असली पाहिजे. त्याला एक क्षणभरही विसरता कामा नये. देहादी इंद्रियांनी व्यवहार करत असताना मनात मात्र एका बाजूला परमात्म्याचे चिंतन चालू असले पाहिजे. सवयीने हे साध्य होते. परमात्म्याचे भान ठेवल्याने काम निकृष्ट होते हा समज चुकीचा आहे. उलट आपल्या हातून नेहमी उत्तमतेच होत राहते. कुकर्म होत नाही. मनात सतत परमात्म्याची स्मृती असल्यावर अंगी सदाचार आपोआप मुरतो. जेव्हा आपण काम करत नसतो तेव्हा मन निर्विचारी निर्विकारी राहते. परमात्मा आपल्या जीवनाचा एक हिस्सा होतो. अव्याहत अखंड भजन ही पूर्णपणे वैयक्तिक बाब आहे. ती ज्याची त्याला साध्य करावी लागते. परमात्म्याच्या जपाची, भजनाची, मंत्राची ध्वनिफीत सतत लावून ठेवून किंवा ऐकून भजन होत नाही. अर्थात त्यामुळे अखंड भजनासाठी एक पोषक वातावरण तयार होते. हे सत्य आहे. ध्वनिफीत ऐकून ती आपल्या अंगी मुरली तरच अव्याहत अखंड भजन साध्य होईल. सूत्र क्रमांक 37. लोके अपि भगवत गुणश्रवण कीर्तनात. समाजात संसारात राहूनही भगवंताच्या गुणांचे श्रवण आणि कीर्तन करून भक्ती प्राप्त होते. प्रथम विषय त्याग आणि संग त्याग करून भक्ती प्राप्त होते असे सांगितले. त्यानंतर भजन पूजन अव्याहत झाले पाहिजे असे सांगितले. याचा अर्थ प्रथम अभक्त गोष्टींचा त्याग करून रित व्हायचं आणि मग ते रितेपण भक्तिभावाने भरून व्यापून टाकायचे. असा हा भक्तीचा कार्यक्रम देवर्षी नारद मुनींनी सांगितला. परंतु या कलियुगात वस्तू वापरण्याचा हव्यास भरपूर आहे. कारण कलियुगातील जीव हा भोगवादी आहे. त्यामुळे वरील कार्यक्रमाला प्रतिसाद मिळणे थोडे कठीण आहे. कारण अशी त्यागमय भक्ती करायला हे सत्ययुग नाही, हे कलियुग आहे. यास्तव अशा कलियुगातील भक्तांना भक्तिमार्ग मोकळा करून मुक्ती प्राप्त होण्यासाठी देवर्षी नारद मुनी येथे भक्तीचा अजून एक मार्ग सांगत आहेत. समाजात संसारात राहूनही भगवंतांच्या गुणांचे श्रवण आणि कीर्तन करून भक्ती प्राप्त होते. संसारात समाजात राहा, मुळीच दूर जाऊ नका, संसार नेटका करा. अशा परिस्थितीतही भक्ती साध्य होते. फक्त अखंड हरिनामात डुबकी मारू नका. आपल्या आजूबाजूला भक्तिमार्गी गोळा करा, सत्संग करा. त्यांच्या सहवासात परमात्म्याच्या गुणगानाचे श्रवण करा. नुसते श्रवण करून थांबू नका, स्वतःही परमात्म्याचे गुणगान करा. संसार करताना, समाजात वावरताना सतत परमात्म्याचे व्यवधान राखा. त्यामुळे सृष्टीलीला उपभोगत असताना आपल्या हातून नेहमी सत्कृत्यच होईल. आपण सतत आत्मतत्वात डुबकी मारून राहू. सत्संगामुळे, परमात्म्याच्या गुणगानामुळे आपल्यातील देहादी इंद्रियांची भोगापवर्गता लोप पावेल आणि आपल्यातील परमात्मा तत्व जागृत होईल. आपल्या हृदयात परमात्मा आहेच. परमात्मा काही कोठे बाहेर नाही, तो प्रत्येकात आहेच. फक्त त्याला जागृत करायचे असते. या आशामुळे ते आत्मतत्व जागृत होईल. हरिओम.